मराठी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साहेब बोलो सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनिजन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम हृदय सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्मराय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं दरूं चरण पर शीस. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीस. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बांधी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे चोवा जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म संपूर्ण सृष्टीचे रचनाकार कबीर देव कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झालात. ज्या पुण्यात्म्यांचे ज्या प्राण्यांचे पुण्य खूप जास्त असतात त्यांना मानव शरीर प्राप्त होते.
मानव शरीर दोन प्रकारांनी प्राप्त होते. एक तर टर्न वाईज मिळते. परमात्म्याचे विधान आहे की या जीवाला भलेही तो कितीही निकम्मा असो, 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या कष्टाला पूर्ण एक चक्कर मारल्यानंतर त्याला एक मानव शरीर परमात्मा अवश्य देववतात. आणि दुसऱ्या प्रकारे जे मानव शरीर प्राप्त होते ते त्या पुण्यात्म्यांना होते जे पहिले पण मानव होते. त्यांचे पुण्य जास्त होते, ज्या कारणाने कोणत्या तरी जन्मात त्यांनी शुभ साधना, शास्त्र अनुकूल साधना केलेल्या असतात, शुभ संस्कार झालेले असतात, ज्याच्या परिणाम स्वरूप त्यांना कितीतरी शेकडो पण मानव शरीर प्राप्त होतात. परंतु त्या मानव शरीरामध्ये जर सद्गुरू नाही मिळाले, सद्गुरू नाही मिळाले तर त्यांना परत शुभ संस्कार होण्याची संधी प्राप्त नाही होत. आणि सद्गुरूंच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या नकली संतांकडून ज्ञान प्राप्त करून साधना करतात, ती शास्त्र विरुद्ध साधना असल्याने युजलेस होते. उदाहरणासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23 व 24 पर्याप्त आहेत. आणि जोपर्यंत आपण शास्त्र अनुकूल साधना नाही करणार, आपले आध्यात्मिक शुभ संस्कार नाही होणार. तर ज्या कारणाने भलेही शेकडो मनुष्य जीवनही प्राप्त करू दे, तो प्राणी त्याच्या पूर्वजन्माच्या कोणत्या तरी वेळी शुभ संस्कार जास्त संचित असतील आणि परत तो मनुष्य शरीर प्राप्त करत येत आहे, त्याच्यासाठी तो कोणता समय आहे? आता हा समय आहे जो हा प्राईम टाइम आहे. ही मधली पिढी प्रारंभ होईल कलियुगाची. यात परमात्मा आपल्या मुलांना आपल्या वचनानुसार आता सगळ्यांना तत्वज्ञानाने परिचित करतील, सतनाम सारनाम सगळ्यांना प्राप्त करून देतील. जे इथून निघून जातील सावधानी बाळगून सत्साधना करून, ते तर गेले, सफल झाले. आणि जे नाही निघू शकणार आणि साधना करत आहेत कोणत्याही कारणाने, ते फाऊल होऊन जातात आणि पार नाही होऊ शकत. तर जे पण करोडो आणि खूप करोडोंच्या संख्येने असे होतील, तर जे करोडोंच्या संख्येने सत्साधना करत करत आणि इथे राहून जातील, हे मंत्र असे अनमोल आणि इतके किमती आहेत, त्यांच्या थोड्याशा साधनेने खूप जास्त आध्यात्मिक एनर्जी स्टोअर होते. सतनामाच्या विषयी सूक्ष्म वेदात म्हटले आहे, सत्यनाम पालड़ रंग होरी हो, 14 लोक चढ़ाव राम रंग होरी हो, 3 लोक पास्यंग धर रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. जसे आपण इथले सण साजरे करतो, होळी, होळी म्हणजे खुशीने आपण एकमेकांच्या वर रंग उधळतो, तर परमात्मा सांगतात ही होळी जी तुम्ही साजरी करता ही नकली आहे, ही काळ प्रेरित आहे. एक मुलगा एका व्यक्तीचा युवापुत्र मेला होळीच्या 2 दिवस आधी. नाही तो स्वतः होळी साजरी करू शकत आहे, ना त्याचे रिलेटिव्स आणि नाही त्याच्या गल्लीतले. तर कुठे गेली ती होळी ज्याला इतका इम्पॉर्टंट सण मानत होते? तर परमात्मा आणि त्याच्याशी परिचित संत सांगतात की या नकली सोंगांमध्ये, या नकली स्थानावर तुम्ही हे नाचगाणे करता, तुम्ही भांग प्यायली आहे, नशेत बकवास करत आहात. या भांगेची नशा, काळाच्या मायेची नशा अज्ञानाने प्रेरित होऊन करत आहात. इथे एका सेकंदात नाही माहिती कोणती वीज पडेल.
अशा लोकात तुम्ही खुशी साजरी करत आहात? इथे जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल, डोळ्यातले अश्रू नाही सुकणार आम्ही कोणकोणते कष्ट घेत आहोत आणि पुढे काय जुलूम होतील आमच्याबरोबर. तर खरी होळी राम नामाची होळी आहे. या खेळा दिवस रात्र खेळा, रात्री खेळा, दिवसा खेळा, सुमरण करा दिवस रात्र या राम नामाच्या होळीने. या रंगाला उधळा. तर काय सांगतात? सतनाम जो 2 अक्षरांचा मंत्र आहे, ज्यात एक ओम आहे, एक तत् आहे, आणि हा असा अनमोल मंत्र आहे, याची इतकी किंमत सांगितली आहे. जर विधिवत परमसंत अधिकारी संतांकडून प्राप्त करून, अधिकारी तुम्हाला सांगतो 21 ब्रह्मांडात या विश्वात या दासाच्या व्यतिरिक्त या तिन्ही मंत्रांना देणारा कोणी अधिकारी नाहीये. ही चूक नका करू. खूप धोके खाल्लेत तुम्ही. आणि कोणता निकम्मा आत्मा या दासाकडून हा मंत्र प्राप्त करून स्वयंभू संत बनून हे दान करत आहे, तो महाअपराधी आहे भगवानाचा. आणि धोकेबाज आहे, तो डुप्लिकेट बनवत आहे, तो पासपोर्ट जो पुढे जाऊन तुम्हाला खूप धोका देईल. त्याला काळाचा पक्का दूत समजा. त्यापासून तुम्ही पण वाचा. आणि जितके संभव आहे, ज्यांनी त्यांना फसवून ठेवले आहे, त्या भावा बहिणींना पण सतर्क करा प्रेमाने. तर काय सांगतात? या सतनामाच्या 2 अक्षरी मंत्राचे श्वास उच्छ्वासाने नाम जपायचे असते. परमात्मा सांगतात, श्वास उश्वास में नाम जपो, व्यर्था सांस मत खो, ना जाने इसी श्वास को आवन हो के न हो. मग काय सांगतात? की हा इतका एक श्वासाचा एक सतनाम एक पण तुम्ही सुमरण केले विधिवत अधिकारी संताकडून, आणि बिलकुल सावधानपणे, म्हणजे सुमरण जेव्हा करता सतनामाचे, बाहेर जो मंत्र सोडता त्यावर त्याचे आतून जे उच्चारण होते, श्वासाद्वारे जी जाणीव होते मी काय बोलत आहे, आणि बाहेर श्वास सोडते वेळी कोणत्या मंत्राचे उच्चारण होते, त्याला अजप्पा जप म्हणतात. बाहेर सोडताना त्या मंत्राच्या उच्चारणावर तुमची सुरत व निरत लागली पाहिजे, मन लागले पाहिजे. आत जो श्वास घेतो, जे 2 अक्षरातील एक आत घेतो, त्यावर पण तुमचे ध्यान हवे. असे उपयोगी नाही की हातात माळ फिरत राहील, श्वास चालत राहील आणि सुमरण होत राहील. हे नाही चालणार. सुरत निरत आणि पवन, सुरत निरत मन पवन, हे 4ही पदार्थ एकत्रित करायचे असतात. जेव्हा श्वास पवन म्हणजे श्वासाने सुमरण करतात, तर त्यावर आपले सुरत व निरत आणि मन आणि श्वास चालूच आहे, हा पवन, या 4हींना एकत्रित ठेवायचं आहे. तर असं एक सुमरण तुमचं पूर्ण झालं. घाई नका करूयात. हा सहज मार्ग आहे. कुठे घाईघाईने मन पटापट ओढते मीटर सुमरणाचा. प्रेमाने करा, हवं तर थोडं करा, त्याची किंमत असेल. आणि सुमरण करा ध्यान देऊन. बिगर सुरत निरत लावून कोणता सुमरण होतो तो तुमचा सफल नाही होणार. तर अशा केलेल्या सतनामाच्या एक सुमरणाची किती किंमत सांगितली आहे पुण्यात्म्यांनो. ज्या व्यक्तीने कधी लाल ऐकला नसेल, हिरा पाहिलाही नसेल, त्याच्या किमतीची माहिती पण नसेल, ऐकली पण नसेल, आणि त्याला कोणी एक दगड दाखवेल की हा एक चमकणारा दगड जो तुम्हाला दिसत आहे हा करोड रुपयांचा आहे. आता समोरच्याने कधी हे पाहिले नाही, कधी त्याचा व्यवहार त्याने केला नाही, तर तो मानो वा न मानो, परंतु त्याची किंमत तीच ती आहे. याच प्रकारे या सुमरणाची जो दास आपल्याला देत आहे हे हिरे आहेत. मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चश्म इनका फेरा मोतिया बंदरे. चारों युग में मेरे संत पुकारे, और कूक कहा हम हेलरे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. परमात्म्याने सांगितलंय की मी 4ही युगात आलो आहे. सतयुगात सत्सुकृत नाव होते माझे, आणि त्रेतामध्ये मुनिंदर, द्वापारात करुणामय, आणि या कलियुगात कबीर नावाने मी आलो आहे. तर 4ही युगात मी आलो आहे.
आणि परमात्म्याचे विधान वेदातून तुम्हाला खूप वेळा सांगितले आहे की तो परमात्मा कशा लीला करतो. वरती राहतो सतलोकात, सहशरीर मानव सदृश्य आहे. तिथे राजा समान एका सिंहासनावर विराजमान आहे. तिथून गती करून येतात, इथे चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना आपली ओळख करून देतात, सचखंड सतलोकात घेऊन जाऊन मग त्यांना परत सोडतात. मग ते परमात्म्याशी परिचित महापुरुष परमात्म्याच्या त्या यथार्थ ज्ञानाला संसारामध्ये पसरवतात व परमात्मा स्वतः पण तेच काम करायला येतात. एका कवीप्रमाणे लोकोक्तीच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाचा प्रचार करतात. तर काय सांगत आहेत? चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती वर्षे ये जग जुगता ढेल रे. आम्ही सतज्ञान व सत साधना रूपी हिरे व मोती तुमच्या समोर पसरवत आहोत आणि तुम्हाला त्यांची ओळख नाहीये. तुम्ही हे दगडगोटे, अन्य उपासना, अन्य देवी देवतांची पूजा, ही भूत पूजा करून तुम्ही दगडगोटे एकत्र करत आहात, हा विचार करून हे बहुमूल्य असतील. तर इथे परमात्मा सांगतात, हीरे मोती माणिक वर्षे ये जग चुकता ढेल रे. तर हे जे श्वासाचे सुमरण आहे, हा लाल आहे तुमचा, आणि हे जितकेही एकत्रित कराल त्याची तितकीच किंमत होईल, जी दास आता तुम्हाला सांगणार आहे. तर काय सांगतात की एक सुमरण तुम्ही केलेत श्वासाचे, एक सतनामाच्या 2 अक्षरांचा, एक मंत्र बाहेर सोडलात, दुसरा घेता आत, हा एक कंप्लीट मंत्र झाला. बघा किती सोपी गोष्ट आहे. चालत करा, बसून करा, झोपून करा, प्रवासात बसमध्ये करा, रेल्वे गाडीत करा. इतका सिंपल वे या अज्ञानींनी त्याला पर्वत बनवून ठेवलं होतं. उभं राहून करा, धुनी लावा, व्रत करा, जंगलात जाऊन बसा, आणि मग जंगलात गेले, अन्नासाठी परत आले गृहस्थींकडे, दे माई, परत धक्के खात. आता सगळे काम अव्यवस्थित केले या लोकांनी, अज्ञानींनी. तर काय सांगतात परमात्मा की या सतनामाच्या एका सुमरणाची किती किंमत आहे. होय होय. सतनाम पालड रंग होरी हो. तराजूच्या तागडीच्या एका पारड्यात सतनामाच्या एका सुमरणाची किंमत ठेवा, आणि दुसऱ्यात पृथ्वी लोकाची पूर्ण किंमत, स्वर्ग लोकाची किंमत आणि पाताळ लोकाची किंमत. 3 हे तर पासंग, आणि दुसऱ्यात 14 लोक, विष्णूजींचा लोक, ब्रह्माजींचा लोक, शिवजींचा लोक, दुर्गाचा लोक, आणि हा निरंजनचा लोक, आणि वरती जे स्वर्गात, महास्वर्गात पुढे किती डिव्हाइड करून ठेवले आहेत, असे एकूण मिळून 14 लोक बनतात. तल अतल हे खालचे. परमात्मा सांगतात 14च्या 14 लोकांची किंमत दुसऱ्या पारड्यात ठेवा. एका पारड्यात सतनामाची एक किंमत, आणि तिकडे 14 लोक चढावे राम रंग होरी हो. आणि 3 लोक पासंग धरा, पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक. तर हिशोबातही नाही येत यांच्या समोर त्यांची किंमत. आता पासंग काय असतो? आता आजकालच्या मुलांना तर नसेल माहीत, परंतु आमच्या वेळचे आम्ही चांगल्या तऱ्हेने जाणतो. आमचा खूप संबंध आला आहे. शेतकरी परिवारात जन्म होता आमच्या वडिलांकडे. हे शेठ लोक धान्य घ्यायला यायचे, तर त्यावेळी ते म्हणत असत की शेठजी तराजू चेक कर तुझं. तो चेक करत असत, त्यात काही एरर असेल तर त्याला ठीक करण्यासाठी त्याला जसे गहू वजन करत आहेत, गव्हाचे थोडेसे दाणे घेतले आणि दुसऱ्या पारड्यात घातले जात. तो पासंग ठीक करण्यासाठी, पासंग म्हणजे एरर, त्यासाठी दाणे राहू दिले जातात, जिथं वजनमाप ठेवली जातात. दुसऱ्या साईडला पारड्याच्या मग धान्य मोजलं जातं. तर ते जे 1 मूठ धान्य घातले आहे ते पासंग आहे, सौद्यात नाहीये, ते तर व्यर्थ पडलेले आहेत. ते जरी ग्राहकाकडे गेले किंवा व्यापाऱ्याकडे राहिले, त्याच्याकडे कोणी लक्ष नाही देत, तो पासंग आहे.
म्हणजे इतकी कमी व्हॅल्यू आहे, तर तुम्ही किती पुण्यात्मे आहात आणि किती सुमरण तुम्ही करत आहात आणि तुम्ही किती धनी होत आहात अध्यात्माचे. कबीर साहेब म्हणतात, कबीरा सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवंता सो जाणियो जिस पर राम नाम धन हो. आता आज अरबपती आहे आणि उद्या मृत्यू झाला, भक्ती केली नाही तर उद्या काय होईल? तो गाढवपती आहे. मग तो गाढव बनून फिरत असेल, कुत्रा बनून गल्लीत भटकत फिरत असेल, विष्ठा खात असेल. खा के हे इथले धन. तर पुण्यात्म्यांनो, या परमात्म्याच्या शरणी आल्याने तुम्हाला इथली भौतिक सुख पण तुमच्या डिमांड रिक्वायरमेंट प्रमाणे अवश्य देईल हा दाता, आणि मग तुमच्या भक्तीच्या जमा पुंजीला सुरक्षित ठेवेल, कारण की तुमच्या जायच्या वेळी तुमचे धन सुरक्षित राहील. आता काय सांगत आहेत? सतनाम पालड रंग होरी हो, 14 लोक चढाव राम रंग होरी हो, 3 लोक पास्यंग धर रंग होरी हो, तो ना तुलय तुलाया राम रंग होरी हो. आणि आपण आपली बुद्धी कुठे सेट केली या काळाने? इथल्या या काळाच्या मायेची भांग प्यायलो आपण. एक सरपंच बनतो, बस विचारू नका, तो स्वतःला काय माहित काय महान मानून बसतो. आणि कोणी चेअरमन बनतो 4-5 सरपंचांच्या वर, बस म्हणायचे तरी काय. एक मंत्री व मुख्यमंत्री बनून दंड थोपटत फिरतात, विना ज्ञानाचे मुलांची खेळणी खेळत आहेत. आणि तुम्ही ते आहात जे मनुष्य जीवनाच्या या उद्देशाला प्राप्त करत आहात, सफल करत आहात. तर सांगायचे दासाचे तात्पर्य हे आहे, ज्या प्रसंगाला घेऊन चाललो आहोत त्यावर येऊया. की जसे आता हा परमात्म्याचा मार्ग प्रारंभ झालाय, परमात्म्याचा आदेश आहे की पूर्ण विश्वात जाईल. परमेश्वराची या काळाच्या बरोबर एक कमिटमेंट झाली होती. काळाला तर हे मान्य होते की त्याने ही चतुरता केली होती की कलियुगात हे इतके कंडम होतील, भक्तिहीन देखील होतील आणि त्यांची वृत्ती पण खराब होईल, हे भक्तीच्या योग्य नाही राहणार, सगळे चापलूस होतील, विकारी बनतील. यासाठी त्याने म्हटले होते की भगवान 3 युगात जीव थोडे घेऊन जा. परमात्म्याने म्हटले होते की तू सगळ्या माझ्या आत्म्यांना असे दुःखी केलेस, यांची काय दुर्दशा केलीस, तू गाढव बनवून ठेवलेस, कुत्रा बनवून ठेवलेस. काय हे असे होते जेव्हा तुझ्याकडे आले होते? तेव्हा याने प्रार्थना करून, ही वेगळी स्टोरी आहे परंतु हिंट द्यावी लागेल, मग पुढे जाऊया. तर त्याने प्रार्थना केली होती, भगवन 3 युगात जीव कमी घेऊन जा. परमात्म्यांना पण माहीत होते, कारण आपल्या शंका खूप जास्त आहेत, लगेच उत्पन्न होतील की परमात्म्याने असा का वर दिला 3 युगात जीव न नेण्याचा. तर आपण असे चुकीचे काम केले होते, त्याच्या बदल्यात ही शिक्षा पण थोडी आहे आपल्याला. तरी पण परमात्म्याला माहीत होते की सतयुग त्रेता द्वापारमध्ये यांची खूप कमाई होईल भक्तीची, आणि हे दुःखी नाही होणार. जसे संस्कार तुमचे असतील त्या प्रकारे परमात्म्याने या पृथ्वीवर तसेच वातावरण बनवतो दाता. बरोबर वेळेवर पाऊस पाडतो, मोठे फळदार वृक्ष होतात, स्वस्थ शरीर राहते, तर मग सुख होते त्यांना. आणि सुखात भगवानांची भक्ती प्राणी फॉर्मॅलिटी म्हणून करतो. आणि दुःखी प्राणी जेव्हा होतो तेव्हा त्याचे दुःख संकट निवारण होते. मग त्याला सांगितले जाते, जर तुम्ही परत भक्ती सोडली तर ते कष्ट परत येतील. तर तो कधी नाही सोडणार, आजीवन भक्ती करेल व सफल होईल. आणि सतयुग त्रेता द्वापारमध्ये हा जीव खूप दुःखी होत नव्हता. शरीर मजबूत असते, दीर्घ आयुष्य असते, खूप ठीक साईजचे जे आहे चांगले असतात व्यवहार. तर त्या परमात्म्यांना माहीत होते की हे भक्ती नाही करणार, कारण सगळे भक्ती करत होते पण शास्त्रविरुद्ध करत राहिले. आणि ज्या कारणाने ते विचार करत होते, जी साधना आपण करत आहोत यानेच आपल्याला लाभ होत आहे, आणि होत होते ते मागच्या बॅटरी चार्जने ते उपयोग करत होते, आपली मागची मलई खात होते. तर अशा प्रकारे परमात्म्याला माहीत होते. तेव्हा त्यांनी म्हटले होते, ठीक आहे, 4थ्या युगात कलियुगात मी माझा ज्ञान प्रचार करीन. तर काळाने म्हटले होते, बघा, जबरदस्ती नका करू, बलपूर्वक नका नेऊ. तुमच्या ज्ञानाला जो कोणी मानेल, समजेल, स्वीकार करेल आणि तुमची भक्ती करेल तर ते तुमचे होतील.
आणि जे माझ्या ज्ञानाला, जे मी नकली माझे दूत पाठवीन माझा ज्ञान प्रचार करण्यासाठी, त्यांचे ज्ञान जे स्वीकार करतील तर ते माझेच राहतील. तुम्ही त्याला बलपूर्वक नका घेऊन जाऊ. परमात्मा म्हणाले, बिलकुल बरोबर आहे. जर माझे ज्ञान स्वीकार कोणी नाही करणार तर खाक जाणार माझ्या लोकात. तो तर तोच जाईल जो माझे ज्ञान स्वीकार करेल, माझी भक्ती ग्रहण करेल तर तोच जाईल. तर काळाने जेव्हा परमात्म्याने स्वीकृती दिली तेव्हा काळाने म्हटले होते की निसंशय आता परमात्मा आले होते जोगजीत नावाने, कि जाओ जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा, जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओढ़ हो बाद बखाने. मग म्हटले होते, द्वादश पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा, द्वादश पंथ नाम जो ले ही, हमरे मुख में आन समोई, और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं, देवल देव और पितृय धाम पुजवाऊं, और जब ऐसे नकली जब तब सबके मन लाऊं, और जाओ जोग जीत संसारा, जीव ने माने कहा तुम्हारा, जीव तुम्हारा कहा ना माने, हमरी ओढ हो बाद बखाणे. माझे वकील बनून उभे राहतील. तुम्ही रामकृष्णाला कसे भगवान नाही मानत आहात, काय करत आहात. तेव्हा परमात्म्याने म्हटले होते की आता माझ्या पण ऐक दोन गोष्टी. चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई, काल फंद छूटे डर लोई. जी जितकू तू बकवास करशील, जितके तू हे भ्रमित करशील, बंधन बनवशील, काल फंद छूटे नर लोई, सकल सृष्टी परवानी खोई. हे परमात्म्याचे वचन आहे बाळांनो, कोणती ऐर्या गैरेची गीतं नाहीयेत, समर्थांचे वचन आहेत की म्हणतात, कलयुग बीते 5505, तब ये वचन मेरा होगा साचा, और कलयुग बीत जावे जब एता, सकल सभी प्राणी और परम पुरुष पद चेता. आता परमात्म्याने म्हटले होते की जेव्हा चौथे युग कलियुग येईल तेव्हा मी माझा अंश पाठवीन, आणि त्यावेळी काळाचे सारे फास, तुझे सर्व डावपेच या अज्ञानाला नष्ट करून टाकतील, आणि सकळ सृष्टी उपदेशी होईल, नाम घेईल. आणि मग सांगितले होते की जेव्हा कलियुगातील 5505 वर्ष पूर्ण होतील तेव्हा माझे हे वचन सत्य होईल, आणि त्यावेळी पूर्ण विश्व त्या परमात्म्याच्या, त्या परमपदाचा जाणकार होईल, त्याला माहीत होईल. आता तर आपण स्वर्ग व नरक, कोणी व्यक्ती मेला तर असं म्हणतो की स्वर्गवासी झाला, जरी गेला असेल नरकात आणि एक कोड वर्ड बनवून ठेवलाय. तर आत्तापर्यंत आपल्याला सतलोक व सचखंडाची माहितीच नव्हती. ते परमात्म्याचे परमपद कोणते आहे आणि कुठे राहतो, कसा आहे, कसा प्राप्त होतो. आणि हे नकली पंथ चालू होते काळाचे, राधास्वामी पंथ आणि कबीर पंथ, जे 12 पंथ आहेत कबीर जिंच्या नावाने चालवले आहेत, सर्व नकली व काळ प्रेरित आहेत. यात ना सज्ञान आहे ना सत्साधना, हे तर अंडरस्टूड आहे. जे ना ज्ञान सत्य आहे ना तिथे नामसाधना सत्य आहे, तर काय आहे ते तर पोकळ आहे, नकली आहे, डुप्लिकेट सगळे. तर आता परमात्म्याने म्हटले की पूर्ण विश्व या ज्ञानाने परिचित होईल, पूर्ण विश्व नाम घेईल. आता प्रसंग चालू होता की 2 प्रकारे मानव शरीर प्राप्त होते. एक तर टर्नवाईज होते की 84 लाख नरक स्वर्ग भोगून त्यानंतर परत 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात कष्ट घेऊन त्याला एक मानव शरीर मिळतेच मिळते. तर तो अशा प्रकारचा प्राणी शीघ्र भक्तीला नाही लागत. त्याच्या आत एक असा अवगुण असतो, तो खूप वेळाने, खूप काळ लागेल त्याला, परंतु परमात्म्याची दया, जे दासाने काल उदाहरण दिले होते त्या पद्धतीने त्यावर परिणाम होतो. ती पण पद्धत मालिक त्या मुलांसाठी वापरेल आता. परंतु जे सांगत आहे दास की एक मागच्या संस्काराने पुनर्जन्म होत राहतात मानवाचे, त्यासाठी दास ही भूमिका बनवत आहे हे समजवायला तुम्हाला, की जसे तुम्हाला हा प्रथम मंत्र दिला जातो, अगोदर परमात्मा या प्रथम मंत्रात फक्त हे मधले 5 नामच देत असत, आणि हे काळाचे पंथ
जो राधास्वामी पंथ आणि यापासून निघालेल्या जितक्याही शाखा आहेत, हे 5 नाम देतात. आणि ते कोणते नाम 5ही काळांची, युसलेस, ओमकार, ररंकार, ज्योती निरंजन, सोहम आणि सतनाम. सतनाम काय जप आहे? ओमकार, ररंकार हे काय जप आहेत? हे 5 नाम होते जे दास तुम्हाला प्रथम मंत्रामध्ये मधले 2 फर्स्ट अँड लास्टला सोडून हे पहिले नव्हते दिले जात. यासाठी त्याला आत्तापर्यंत गुप्त ठेवले होते. हा कंप्लीट कोर्स आहे. आणि जे मधले मंत्र आहेत ते तुम्हाला सांसारिक सुविधा इथल्या उपलब्ध करून देतील. कारण की त्यांचा टॅक्स देऊ. ही पूजा नाही, साधना आहे. साधना व पूजा यात फरक असतो. जसे आपण पूजा करतो परमात्म्याला मिळवण्यासाठी, तर आपण परमात्म्याला मिळवण्यासाठी जेही प्रयत्न करतो ती साधना आहे. जसे आपण आपले पूज्य आहे जल, आपल्याला जल प्राप्त करायचे आहे, तर जल प्राप्त करायचे ते जमिनीच्या आत आहे. तर आपले जे पूज्य आहे, इष्ट आहे, ते आहे जल. आणि त्याला मिळवण्यासाठी, जल प्राप्त करण्यासाठी ज्या पण आपण क्रिया करतो, बोअर मारतो, पाईप घालतो, मग हँडपंप लावतो, तर ती आपली साधना आहे, ती पूजा नाहीये. ते मिळवण्यासाठी जे आपले पूज्य आहे, आपलं जे इष्ट आहे, ते तर जल आहे. त्याकरता जो प्रयत्न केला ती साधना आहे आणि ती पूजा आहे त्याला मिळवण्याची. तर अशा प्रकारे याला पूजा आणि याला समजा आपली आस्था तर पाण्यात आहे, ती इन्स्ट्रुमेंटमध्ये थोडीच आहे आणि त्याशिवाय ते मिळणार नाही. तर अशा प्रकारे जो प्रथम मंत्र तुम्हाला दिले जातात ही साधना आहे. आणि जसे दुसऱ्या शब्दात दास तुम्हाला सांगतो की जसे हे मंत्र एक अशी कमाई आहे, एक अशी शीघ्र इफेक्ट करते, देवतांना विवश करतात हे मंत्र तुम्हाला लाभ देण्यासाठी. जसे तुम्हाला सांगितले होते की रेड्याला रेडा रेडा करत राहा, तो कधी लक्ष नाही देत. तुम्ही तसेच गुण गात राहा, जय गणेश, जय गणेश देवा, आई तुझी पार्वती, वडील महादेवा, हे घोटून ठेवले होते आपण, हे कधी नाही ऐकणार. आणि यांचा एक मंत्र देऊन ठेवलाय तुम्हाला, त्याचा जप करा. त्वरित अटॅक होईल त्यांच्यावर जाऊन आणि सतर्क होतील. काय झालं बाळाला, काय डिमांड आहे याची, बघा याचा अकाउंट किती आमच्या यात, आणि लगेच त्याला आराम दिला जाईल. तर रेड्याला रेडा रेडा करा, कधी नाही ऐकणार. आणि एकदा करा हुर्र, तो लगेच बघेल असा आणि आकर्षित होईल, पळायचा प्रयत्न करेल त्या आवाजाकडे. तर परमात्म्याने हे मंत्र आपल्याला दिले होते, परंतु मध्ये काळाच्या दूतांनी या कबीर पंथाचा जिथे स्टार्ट झाला होता दामाखेडावाल्यांकडून, तर 5व्या पिढीपर्यंत हे 5 मंत्र चालू होते. त्यानंतर 6व्या पिढीत दामाखेडावाल्यांचा जो महंत होता तो एक टकसारी नावाचा याच कबीर पंथाची ब्रांच बनवली होती नकली, त्याने भ्रमित केले की तुम्ही गोष्ट करता सतलोकाची आणि सचखंड व सत्पुरुषाची आणि पूजा करत आहात तुम्ही देवी देवतांची, ही कोणती भक्ती आहे तुमची? तो भ्रमित झाला, त्याला ज्ञान नव्हते, जो 6वा पिढीवाला होता. त्यानंतर परत त्यांनी एक शब्द सिलेक्ट केला जो कबीर सागरमध्ये लिहिलाय, ते अजर नाम, अमीर नाम, पाताले सब सिंधू नाम, हेच हंसाचे काम. हे काय मंत्र आहेत? हा तर एक श्लोक शब्द आहे. तर या मंत्रांनी ही तुमची पूजा नाहीये. पूजा आपली कबीर देव पूजा आहे, त्याला प्राप्त करणे, सतलोक आपला प्राप्त करणे उद्देश आहे. आणि या साधना आहेत, ही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, याचा प्रयोग करायलाच पाहिजे. आता यानंतर सतनाम आपल्याला जे दिले जाते, सतनामामध्ये एखादा माथे फिरू जो विशेष करून तो व्यक्ती भ्रमित होतो, ज्याचे कर्म खूप बिघडलेले असतात, जो 100, 200, 1000, 2000 व्यक्तींना भ्रमित करून त्यांना आपल्या मागे लावून गुरु बनून बसतो. आता काय झाले, परमात्म्याची दया होत आहे. आपली मुले जे शिष्य बनतात, जे पहिले अन्य गुरूंकडे होते, आता मुले बालक थोडीच आहेत, एज्युकेटेड आहेत. दास अशा प्रकारे ज्ञान देत आहे की बालकाला पण समजेल आणि प्रमाण देतो, तर त्यांना समजू लागले आहे आणि ते आपल्या गुरूंकडे जात आहेत. त्या गुरूंना पण सांगत आहेत की तुम्ही पण चला, तुम्ही पण भ्रमित आहात आणि आम्हाला पण मिसगाईड केले तुम्ही. तुमचे उद्देश तर ठीक होते की आमचे काही मार्गदर्शन करावे, परंतु तुम्हालाच नाही माहीत खोटे मार्गदर्शक झालात. तुम्ही पण चला. तर जे चांगले आत्मे असतात ते येतात, दीक्षा पण घेत आहेत.
एक तर सांगत होता की माझे 20,000 शिष्य आहेत, मला हे ज्ञान मिळाले, पहिले मी ज्ञानगंगा वाचले आणि मग मी माझ्या शिष्यांना सांगितले की तुम्ही पण वाचा, बघा यात काय आहे. तर त्या शिष्यांनी म्हटलं यात तर अद्वितीय ज्ञान आहे. तर मी म्हटले की जा तुम्ही दीक्षा घेऊन या. तर आपले शिष्य पाठवले त्या प्रिय आत्म्याने. आणि आता सांगत होता मागच्या सत्संगामध्ये की मागच्या वेळेला मी पण आलो होतो आणि जे बाकी आहेत त्यांना पण जाऊन ही ज्ञानगंगा देईन आणि इथे आणीन. तर ही आहे महान आत्मा. ठीक आहे, जोपर्यंत धोक्यात आपणही होतो, चुकीची साधना आपणही करत होतो, ज्या दिवशी माहिती झाली त्याच दिवशी आम्ही दिशा बदलली, तर बुद्धिमान असतो तोच. आणि एक असा माथे फिरू भेटला, शिष्य पण त्याच्याबरोबर होते, शिष्यांना सगळे समजत होते, त्याच्यात अहंकार अजून बाकी होता. तो उभा लाईनमध्ये म्हणू लागला, मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. तो सांगतो की हे आमचे गुरुजी होते पहिले आणि यांनी दीक्षा घेतली आहे. आता त्याने प्रथम दीक्षा घेतली, द्वितीय दीक्षा दिली, तेव्हा त्याने म्हटले की हे काय आहे, हे तेच मंत्र आहेत, उलटे सुलटे करून देत आहे, हे काय सतनाम झाले. तर पुण्यात्म्यांनो, इथेच मार खातो हा प्राणी. तो अहम होता, त्याच्यात अहंकार होता. आता टीचर मी, डॉक्टर मी आहे आणि रोगी बनून तो आला आहे आणि डॉक्टरच्या औषधाला तो ऑब्जेक्शन घेत आहे. एक जडीबुटी असते, त्यात जर 4-5 जडीबुटी मिसळल्या तर त्याचा गुणधर्म काही वेगळा होऊन जातो, त्या काही वेगळा लाभ देतात. आणि जेव्हा त्यांना सिंगल सिंगल खाल्ले जाते तेव्हा वेगळा लाभ देतात, आणि ज्या 2ला मिळून खाल्ले जाते तर ते वेगळा लाभ देतात. तर अशा प्रकारे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याचे सौभाग्य दुर्भाग्य बरोबर आहे, त्याला ते समजले का नाही. तर तुम्हाला पण सांगत आहे की असे भ्रमित नका होऊ. पहिले तर हे बघा की जे ज्ञान दासाने आपल्या समोर मांडले आहे, विश्वात आजपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश क्लिअर नाही करू शकले याला. या दासावर दया झाली तर पुढे कोणते अर्धवट सोडेल मी, हा पण विचार करा. जी साधना देईन आणि मग त्यासोबत एका पॉइंटला क्लिअर करण्यासाठी 6-6 उदाहरणं देतो, अशी मजबूत, जी हलवून नाही हलणार. या मंत्राचा कोणी कोणी जप केला? आदरणीय धरमदास साहेबजींनी ह्याच 2 मंत्रांच्या अक्षराच्या नामाचा जप केला, आपल्या समक्ष ठेवले आहे. नानक साहेबजी परमात्म्याला सरळ भेटले, परमात्मा त्यांना बेई नदीवर जिंदा महात्म्याच्या रूपात सचखंडाला घेऊन गेले आणि त्यांना मग परत सोडले, 3ऱ्या दिवशी अदृश्य ठेवले. आणि मग त्यांनी कोणता नाम जप केला? त्यांची समुंदर की साखी, एक परमात्मा जो भाई बालावाली ज्या साखी आहेत, जन्म साखी, त्यामध्ये एक समुंदर की साखी आहे. त्यात कथा आहे की एकदा बाला व मर्दाना नानक साहेबांबरोबर राहत होते, तर एक दिवस त्यांनी प्रार्थना केली की गुरुदेव, आम्ही श्रीलंकेला जाऊ इच्छितो, बघू इच्छितो, दया करा. त्यांनी म्हटले डोळे बंद करा. डोळे बंद करून उघडले तर समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते. नानक साहेबजींनी म्हटले की या माझ्याबरोबर, समुद्रावर चालत राहूया आणि वाहे गुरु म्हणत राहा. तर असे चालू लागले जसे जमिनीवर चालतात, पुढे पुढे गुरु नानकदेवजी, मागे ती 2 मुले बाला व मर्दाना. तर नानक साहेबजींनी तसे तर हे सुमरण श्वासाने करायचे असते, त्यांना जाणून बुजून झटका द्यायचा होता, कारण की परमात्म्याचा सक्त आदेश होता. धर्मदास मेरी लाख दुहाई, और ये मूल ज्ञान अभी कई बार ना ला जाई. हे सारनाम आणि सतनाम आत्ता कोणाला द्यायचे नाही, नाहीतर या नकली पंथांच्या हाताला लागेल. आणि जेव्हा माझा दास येईल तो कशी भिन्नता सांगेल, ही सगळी विचलित होऊन जाईल कहाणी आमची सगळी. जी आहेत ना, कामे बिघडून जातील आणि काळाचा परत डाव लागेल. माझी मुले मला ओळखू नाही शकणार. तर ते महापुरुष होते, जसे वेदात लिहिले आहे की दृढ भक्तांना भेटतात ते येऊन आपले ज्ञान देतात. तर दृढ भक्त होते नानक साहेबांसारखे. त्यांनी कधी कोणत्या शिखाला हे नाम नाही दिले, सतनाम, परंतु सख्त एक असा झटका दिला की सगळे घाबरले की या मंत्राला स्पर्श नाही करायचा. नानक साहेबजींनी उच्चारण करून हा 2 अक्षरांचा मंत्र जप करायला सुरू केले. मर्दानाने विचार केला की गुरुजी तर सतनाम जप करत आहेत, हा 2 अक्षरांचा, यात एक ओम आहे, एक तत् आहे, तर का नाही मी पण जप करू. मर्दाना मग तो 2 अक्षरांचा मंत्र जप करू लागला.
तर तो लागला बुडायला. नानक साहेबजींनी पाहिले तेव्हा नानकजी म्हणाले की बाबा, तू तोच जप कर जो मी तुला सांगितलाय, हा मंत्र नको करूस. तर मग तो वाहेगुरु म्हणू लागला. मग ठीक झाला. सांगायचा भाव हा आहे की नानकजी तर तो 2 अक्षरांचा नाम जप करत होते आणि शिष्याला मना केले. का केले? ती परमात्म्याची प्रिय मुले होती. त्यांना माहीत होते की जर आज हे डिस्क्लोज झाले तर सगळंच विस्कळीत होईल. आजपर्यंत कोणत्याही सतशिखाला या सतनामाचा सुगावा पण नाहीये. ना ते ग्रंथसाहेबात ठेवले, वेगवेगळ्या स्थानावर ठेवले, परंतु सरळ नाही ठेवले आणि तिथून प्रमाणित झाले. आणि याच्या बरोबरीने आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले. गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये. शेतात 10 वर्षांचे होते. सचखंडात घेऊन गेले आणि मग खूप वेळ 10-12, 8-10 तास वरती ठेवले. परमात्म्याच्या मुलाला मग परत सोडले. त्यांनी परमात्म्याशी परिचित होऊन आपल्या अमृतवाणीत दास त्याच गरीबदासाच्या पंथातून पुढे चालत आलाय. त्यात गरीबदास पंथात हा मंत्र नाहीये सतनामाचा. आणि इथे येऊन कोणी बकवास करतात, ओम भगवते वासुदेवाय नमः, कोणी करतो, कोणी काही करतो, कोणी सद्गुरू सद्गुरू. हे मंत्र नाहीयेत. ग्रंथसाहेब गरीबदासजींच्या ग्रंथसाहेबमध्ये प्रमाणित आहे हा मंत्र. असेच नामदेवजींना परमात्मा भेटले होते. त्यांना पण हाच मंत्र दिला होता 2 अक्षरांचा. पहिले ते 1 ओम नाम जप करत होते. मग त्यांना समजावले की ओम तर ब्रह्मपर्यंतचा जप आहे. हा तर असंख्य जन्मांपर्यंत जप केलाय आपण. आणि इथेच भटकत राहता, ब्रह्मलोकात जाता, तिथून परत माघारी येता. नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद विचारी, सार शब्द पाया दद लोई, आवागमन बोर ना होई. तर सांगायचा भाव हा आहे दासांचा की हा मंत्र जो आहे, या भ्रमात नका राहू. आता पूर्ण झालेल्या गोष्टीला बिघडवू नका अजिबात. खूप मुश्किलीने डोक्यात बसली आहे ही कहाणी. किती संकटे झेलायला लागली आहेत. दासाला जेलमध्ये पण जायला लागले. खोट्या खटल्यांना तोंड देत आहे. काही चिंता नाही. परमात्मा आमच्या बरोबर आहे. आमचे ज्ञान एक वेळेस उजळून येऊ दे, मग भले फाशी द्या मला. एकदा परमात्म्याचे ज्ञान त्याच्या मुलांपर्यंत पोहोचू दे. तर पुण्यात्म्यांनो, परमार्थासाठी परम संत येतात आणि जो परमार्थ नाही करू शकत तो खाक संत आहे. आणि संत कोणाला म्हणतात? सद्गुरु त्याला म्हणतात. सतगुरु के लक्षण कहूं, मधुरे बेन विनोद, 4 वेद 60 शास्त्र वो कहे 18 बोध. सद्गुरु असेल तो जो या सद्ग्रंथातून ज्ञान देईल आणि प्रमाणित ज्ञान असेल. आता जो प्रसंग चालू आहे की जसे आता तुम्ही नियमित राहा. आता तुम्हाला काही दिवस समस्या राहील, कारण की आता आपल्या या ज्ञानाचा प्रकाश कमी झाला आहे. घराघरामध्ये विरोध आहे, गावागावात विरोध आहे, समाजामध्ये विरोध आहे. कारण की या जगत व भगतच्या क्रियांमध्ये व विचारात नेहमीच भिन्नता राहिली आहे. आणि यासाठी म्हटले आहे की जगत आणि भगतचा आपापसात विरोध राहिलाच आहे. आणि हा राहीलच जोपर्यंत जगाला तुमच्यासारखे ज्ञान नाही होणार तर विरोध करतीलच करतील. स्वाभाविक आहे. त्यांना चांगले नाही वाटत. जसे इथे पहिल्यांदा कोणी व्यक्ती येते आणि दुसरा येऊन प्रणाम करतो, तो उभ्या उभ्या बघत राहतो हे काय करते तिथे. त्याला चांगले नाही वाटत, कारण तो तर अहंकारात. कोणती छोटी मोठी पोस्ट असेल तर ती मोठी गोष्ट असते की कसं दंडवत प्रणाम करू. हे असतात त्यांच्यात जे भक्तिहीन असतात मागच्या जन्मात. आणि मागच्या जन्मातले भक्तियुक्त प्राणी असतात जे कितीही मोठे अधिकारी असो लगेच समर्पित होतात. ते मागचे संस्कार त्याला आपोआप वाकवतात. उदाहरणासाठी जसे मोहरी तुम्ही पाहिली असेल. मोहरी जोपर्यंत त्याच्या शेंगात दाणे नसतात, म्हणजेच त्याची किंमत नाही होत, तोपर्यंत त्या अशा उभ्या राहतात. आणि जशी जशी ती पक्व होत जाते त्यात ती किंमत बनत जाते, त्याची व्हॅल्यू होते, ती वाकायला सुरुवात होते.
आणि इतकी वागते की जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. कारण की आता त्यांची किंमत झाली, ते किमती झाले. त्यांच्यात ती शक्ती आली आणि ती किंमत झाली. आणि जोपर्यंत ती युजलेस होती, ती अशी उभी होती ताठवरती. तर अशा प्रकारे जे पूर्वजन्मातले भक्तियुक्त असतात, त्यांचा स्वभाव असतो वाकायचा, ते उभे राहूच नाही शकत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? घनश्याम उमाळे. आपण कुठून आलात? मी नागपूरमधून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी नागपूर विद्यापीठामध्ये नोकरीला होतो आणि 2006 मध्ये रिटायर्ड झालो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 20 जुलै 2012 मध्ये संत रामपाल महाराजांकडून दीक्षा घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? नागपूरमध्ये असताना नागपूरमध्ये आमच्या इथं ताजुद्दीन बाबा एक संत होऊन गेले, त्यांची भक्ती, गजानन महाराजांची भक्ती, साईबाबांची भक्ती, तसेच ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे शंकरजी आहे, हनुमानजी आहे, यांची मी भक्ती करायचा. दर शनिवारला हनुमानजीच्या मंदिरात जायचा आणि दर गुरुवारला संत ताजुद्दीन बाबांच्या दरबारात जाऊन हाजरी लावायचा मी. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्ती साधना आपण करत होतात, असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारावी असं का वाटलं आणि आपण ती भक्ती कशा रीतीने स्वीकारली? मी खरा परमात्मा कोण आहे या शोधामध्ये नेहमी राहायचा आणि त्या याच्यातूनच मला स्वतः मी नंतर कुमारस्वामी म्हणून इथं या ठिकाणी एक सत्संग झाला होता नागपूरला, त्यावेळेला मी त्यांच्या तिथेही गेलो. त्यांनी ते मंत्राचं पुस्तक दिलं, तेही पाहिलं मी, मात्र त्यातूनही मला काही समाधान वाटत नव्हतं. त्यानंतर विहंगम योग म्हणून इथं UPचा मधला पंथ आहे, ती सुद्धा मी साधना करून पाहिली, मात्र त्यातूनही मला समाधान वाटत नव्हतं. परमात्मा कोण आहे हा प्रश्न माझ्या मनात नेहमी असा अनुत्तरितच राहत होता. कसा मला देव मिळेल, कसा परमात्मा मिळेल या शोधामध्ये मी नेहमी राहायचा. आणि त्या याच्यातूनच मी अमरनाथची यात्रा केलेली आहे, तिन्ही धामची यात्रा केलेली आहे आणि तिथं साधू संतांना पण भेटलो, त्यांच्या मुलाखती घेतल्या. मात्र ते म्हणायचे का नाही आम्हाला ईश्वर मिळाला नाही. मग माझ्या मनात प्रश्न पडायचा, जेव्हा हे या ठिकाणी साधना करून यांना ईश्वर मिळत नाही तर मला परमेश्वर कसा मिळेल या शोधामध्ये मी राहायचा. आणि त्या याच्यातूनच झुशीमध्ये विहंगम योगांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी गेलो असता मला श्री संत रामपालजी महाराजांचं आध्यात्मिक ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं आणि ते मी वाचून काढलं. वाचलं असता मला ती भक्ती इतकी आवडली, मला असं वाटलं का परमात्मा आपल्याला इथेच मिळू शकतो, दुसऱ्या कुठेही मला मिळू शकणार नाही. म्हणून मी इथे कॉन्टॅक्ट केला फोनवरून, तर त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की या आश्रममध्ये बरवाल्याला येऊन जा. त्यामुळे मी त्या ठिकाणी नंतर 20 जुलै 2012 रोजी तिथे पोहोचलो आणि श्री संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला आध्यात्मिक ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, परंतु त्या पुस्तकामध्ये असं काय ज्ञान होतं की जे ज्ञान आपल्याला भावलं आणि त्या ज्ञानाद्वारे आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला? त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं का बा तुम्ही तुमचं जे पुण्य आहे त्या पुण्यामुळेच तुम्हाला तुमचे लाभ मिळतात आणि पापकर्म जे आहे ते पापकर्मामुळे तुम्हाला दुःख मिळते. मात्र हे पापकर्म काटण्याचे जे अधिकार आहे व तो एकच परमात्मा आहे आणि कबीर साहेब आहेत, तर कबीर साहेबच तुमचे पापकर्म पूर्णपणे कापू शकतात. आणि त्यांच्या शरणामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमचे दुःख नष्ट होतात आणि तुम्हाला लाभ प्राप्त होतो आणि तुम्हाला या भक्तीद्वारे मोक्षसुद्धा प्राप्त होतो. या कालाच्या लोकातून निघून तुम्हाला सतलोकचा मार्ग मिळतो आणि सतलोकमध्ये जाऊन तुम्ही मोक्ष तुम्हाला मिळू शकतो. या प्रकारचं ते ज्ञान होतं, ते मला फार आवडलं.
कारण की इतर कोणाचकडे हे ज्ञान नव्हतं. बाकी कोणी काही मंत्र सांगायचे, त्याचा लाभ सांगायचे, आणखी काही सांगायचं, मला काही त्याचं समाधान होतं. मात्र या भक्तीमुळे मला खूप समाधान मिळालं आणि मला लाभही बरेचसे काही मिळून गेले त्या पिरियडमध्ये. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञानगंगा नामक पुस्तकामध्ये परमेश्वर प्राप्ती कशी होईल त्याबद्दलची माहिती दिली आणि ती माहिती आपल्याला पटली आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, नाममंत्र घेतला, नामजप केला, त्याद्वारे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात पहिला लाभ म्हणजे आमच्या घरी आमच्या भगतमतीने 2014 मध्ये तिला कॅन्सरचा असाध्य असा रोग झाला, म्हणजे लिव्हर कॅन्सर झालं. नंतर डिटेक्ट झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये गुरुजींना अरदास लावली आम्ही. अरदास लावल्यानंतर उपचारसुद्धा केले. उपचार केल्यानंतर तिला म्हणजे साधारण एक 7-8 किमो दिले डॉक्टरांनी त्या पिरियडमध्ये. मात्र इतर जे पेशंट असतात त्यांचे डोक्याचे केस जातात, मात्र तिच्या डोक्याचा एकही केस गेला नाही, कुठलाही त्रास झाला नाही. आणि त्या 8 किमो झाल्यानंतर कुठलंही औषधसुद्धा आतापर्यंत लागलेलं नाही. आणि दर 6 महिन्यांना आम्ही चेकअप करतो, त्यात कुठलाही म्हणजे आता प्रकारचा कॅन्सरचा अंश आढळला नाही. तर फार मोठा लाभ आहे. म्हणजे एक प्रकारचं रामपालजी महाराजांकडून तिला एक जीवनदान मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्याच प्रकारच्या केसेस ज्या आहेत त्या वाचू शकल्या नाही. मात्र हीच एक केस अशी होती की एवढं म्हणजे आज दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला कॅन्सर असून सुद्धा तिला काही त्रास झाला नाही, अजूनही काही त्रास नाही. त्यानंतर दुसरा लाभ म्हणजे आम्ही बरबल्याला जेव्हा जात होतो तेव्हा गुरुजी चरणसेवा मिळाली. चरणसेवामध्ये गुरुजीने दाखवून दिला, जे गुरुजी म्हणतात नूरू शरीर, आणि त्याच्या शरीराचं वर्णन करतात. सतलोकामध्ये शरीर कसं आहे हे सांगतात. अगदी त्याच शरीराचं त्यांनी जेव्हा मी चरणसेवा पाय दाबत होतो तर अगदी मऊ त्यांचे स्पंजसारखे अगदी पाय होते. प्रत्यक्ष परमात्मा त्या ठिकाणी बसलेले होते. हा अनुभव त्यांनी मला एक आणून दिला आणि परमात्मा त्या ठिकाणी दर्शनसुद्धा झालं मला. त्यानंतर तिसरा लाभ म्हणजे आर्थिक लाभ असा आहे की बरेच दिवसाचं मला घर बांधायचं, जुनं घर होतं ते पाडून बांधायचं होतं, मला काही हिंमत होत नव्हती. मात्र गुरुजींना मी अरदास लावली. अरदास लावून घराचं काम सुरू केलं तर मला कुठलाही म्हणजे आज त्रास न होता कसं माझं घर पूर्ण झालं आणि 3 मंजिलचं घर माझं आज पूर्णत्वाकडे चालू आहे. तो एक आर्थिक लाभ मला झालेला आहे. बाकी मुलाचं शिक्षण, मुलगा PhD झालेला आहे, त्याने सुद्धा नामदान घेतलं आणि भक्ती करून राहिलेले आहेत गुरुजींची. त्यानंतर चौथा लाभ म्हणजे गुरुजींना म्हणजे परमात्म्याने प्रत्यक्ष मला दर्शन दिलेलं आहे. जेव्हा पाठ प्रकाशचा कार्यक्रम होता त्यावेळेला आम्ही तिथे गेलो आणि जाताना आम्हाला माहीत नव्हतं का कार्यक्रम कोण्या ठिकाणी आहे म्हणून. तर आम्ही असंच जातात आमच्यासोबत काही भगत म्हणजे आपण जाऊ कुठं, मग त्यांना म्हटलं का आपल्याला परमात्मा यासाठी चालले, परमात्मा आपल्याला मार्गदर्शन करतील आणि ते घेऊन जातील. त्यानंतर आम्ही तिथं पोहोचलो. काही भगत लोक जात होते तर सेक्टर 8 मध्ये कार्यक्रमात तिथं पोहोचलो आम्ही. मात्र तिथं आम्हाला पोलिसांनी जाऊ दिलं नाही. तिथून आम्ही परत आलो आणि रेल्वे स्टेशनवर बसलो. थोड्या वेळाने भगतजीच्या रूपामध्ये परमात्मा आले आणि त्यांनी सांगितलं की चला मी तुम्हाला घ्यायला आलेलो आहे, पाठ चालू आहे. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही तर जाऊन आलो नाही, तुम्ही चला म्हणे माझ्यासोबत. म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. रेल्वे स्टेशनजवळच एक पाठाचं ते ठिकाण होतं, त्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेले आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी परमात्माने आम्हाला घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की आता पाठाच्या तिथं जा आणि तिथं तुम्ही दंडवत टाका आणि प्रसाद घ्या. तर आम्ही तिथं गेल्यानंतर पाहतो उठून तर प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्या बसलेले, त्यांच्या शरीरातून प्रकाश निघून राहिलेला आहे आणि ते देखणं रूप त्यांचं अगदी खूप, आणि असं घुमटमध्ये बसलेले आहेत. दर्शन दिलं. पाठाचं पुस्तकाचे पूर्ण मला अक्षरं दिसत होते, एवढे मोठमोठे अक्षरं. आणि पुन्हा मी दंडवत करून बाहेर निघालो, प्रसाद घेतला आणि तिथं आल्यानंतर काही वेळानंतर गेलो तर त्या ठिकाणी ते दृश्य नव्हतं. या प्रकारे परमात्मे स्वतः मला त्या ठिकाणी येऊन दर्शन दिलेलं आहे. हा एक मला फार मोठा लाभ झालेला आहे. आणि या भक्तीमुळे मला खूप समाधान मिळून आलं. मला पूर्णपणे हे आहे का मला मोक्ष प्राप्त होऊन जाईल या भक्तीमुळं. कारण की नेहमी परमात्मा सोबतच राहतात याचे अनेकदा दाखले आम्हाला मिळालेले आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी स्वतः तुम्हाला दर्शन दिलं आणि तुम्हाला जी सद्भक्ती दिली, त्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे आर्थिक आणि शारीरिक लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जो इतर भगत समाज किंवा जो आज श्रोता आपल्याला
टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? मी भगत समाजाला किंवा जगताला संदेश नाही, मात्र प्रार्थना करू शकतो की आजच्या काळामध्ये नकली गुरु बरेचसे झालेले आहे. आपण याच्याकडे धावतो म्हणून लाभ काहीच होत नाही आणि नुसता आपला पैसा खर्च होतो आणि पैसा खर्च होऊन आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होतो. तर एकमेव या जगतामध्ये यावेळेला रामपालजी महाराजाचे एक अशा प्रकारचे संत या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्यक्ष परमात्माचेच रूप त्या ठिकाणी आलेलं आहे. परमात्माच आलेला आहे त्यांच्या रूपामध्ये, की त्यांना शरण या, त्यांच्याकडून नामदान घ्या आणि भक्ती करून आपलं कल्याण, फक्त या पिरियडमध्ये कल्याण केवळ रामपालजी महाराजांकडूनच होऊ शकेल. त्यांच्याकडून तुमचे कष्ट दूर होऊ शकतील आणि त्यांच्याकडून त्यांची भक्ती जर केली, नियमात राहून भक्ती केली तर तुम्हाला लाभच लाभ मिळतील. कुठल्याच प्रकारचा त्रास होणार आणि मोक्ष सुद्धा प्राप्त होईल. सर, जसं तुम्ही आता सांगत आहात की या युगामध्ये केवळ संत रामपालजी महाराज हेच एक संत आहेत की ज्यांच्याकडनं आपण नामदीक्षा घेतल्यानंतर आपला मोक्ष प्राप्त होऊ शकतो, तर हे आपण कुठल्या आधारे सांगू शकता? मोक्ष प्राप्त होऊ याचं कारण म्हणजे 600 वर्षापूर्वी या ठिकाणी कबीरजी येऊन गेले होते. त्यावेळेला त्यांनी सर्व सांगितलेलं आहे, लिखित सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे कबीर सागरमध्ये, की मी किंवा माझा अंश या ठिकाणी येईल आणि ते लोकांना मोक्षाचा मार्ग दाखवतील आणि तोपर्यंत कोणीच अधिकारी राहणार नाही. त्या प्रकारे 600 वर्षापूर्वी हे ज्ञान जे मिळून राहिलेलं आहे, मात्र सतनाम देण्याचा अधिकार आतापर्यंत कोणाला दिलेला नव्हता. केवळ आताच रामपालजी महाराजांना त्यांनी तो अधिकार दिलेला आहे आणि त्या मंत्राद्वारे म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळू शकतो ही एक खात्री झालेली आहे. आणि अनेक लोकांना ज्यांनी भक्ती केलेली आहे त्यांना मोक्षप्राप्ती मिळालेली आहे. त्यामुळे मला गॅरंटी आहे की या भक्तीमुळे निश्चित मोक्ष आपल्याला मिळणार आहे. आपला जीवन मृत्यूचा जो संघर्ष आहे तो संपणार आहे आणि यापेक्षा एका शाश्वत ठिकाणी जाऊन आपण आपला मोक्ष प्राप्त होणार आहे. सर, जर कोण्या साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचा सत्संग टी व्हीवरती अनेक चॅनलवरती येतो आणि त्या सत्संगाच्या खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीवरती मोबाईल नंबर दिलेले असतात. जर त्या मोबाईलवरती आपण कॉन्टॅक्ट केला तर त्या ठिकाणून तुम्ही ज्या ठिकाणावर आहात, भारतातल्या कुठल्याही ठिकाणी असा किंवा परदेशात असा, तर ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणचे तुम्हाला ते मोबाईल नंबर देतील. त्यावर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर ते ठिकाण तुम्हाला सांगतील का तुम्ही या ठिकाणी येऊन नामदान घ्या. तर या प्रकारे त्यांनी रामपालजी महाराजांचे नामदानाची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे सहज तुम्ही नामदान घेऊ शकता आणि भक्ती करू शकता. सर, संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे आज जसं तुम्ही सांगत आहात की जगभरात नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत, परंतु जर कोणी व्यक्ती नामदान इच्छुक व्यक्ती नामदीक्षा घेण्यासाठी त्या केंद्रावर जात असेल आणि ती नामदीक्षा घ्यावयाची असेल त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागत नाही. निःशुल्क नामदान तुम्हाला देण्यात येते आणि तुम्हाला ती भक्ती समजून सांगण्यात येते. कुठेही एक पैसा देण्याची आवश्यकता नाही आणि काहीच तुम्हाला आरामशीर अगदी भक्ती करता येते. उलट तुम्हाला त्यांचा एक फोटोसुद्धा मिळतो आणि भक्तिबोध म्हणून पुस्तकसुद्धा मिळते आणि एक कार्ड मिळते. त्याच्यावरून तेही निःशुल्क मिळते. तुम्हाला काही खर्च करण्याची गरज नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303952